नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लक्षवेधी उपोषण छेडलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यापासून मानवहितासाठी आपण ठिकाणी ब्रेकर करा म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेब, मान्य कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे देखील आपण पत्रव्यवहार केलेले आहे. 10 महिन्यापासून या ठिकाणी आपण मागणी करत आहे की हे मानवहितासाठी तुम्ही या ठिकाणी ब्रेकर करा म्हणून. परंतु प्रशासकीय अधिकारी मुळात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथून आजपर्यंत कुठलीही आपल्या निवेदनाची, तक्रारी अर्जाची दखल घेतली नाही म्हणून शासनाचा या ठिकाणी लक्षवेधी करण्यासाठी आपण या ठिकाणी उपोषण करत आहे. तरी मी या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे गेल्या काही दिवसापासून वारंवार माननीय कार्यकारी अभियंता व माननीय जिल्हाधिकारी यांना मानवाधिकार संरक्षण समितीकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही येथील बेजबाबदार वागणारे अधिकारी व कर्मचारी येथील ह्या आमच्या पत्राची दखल न घेता आमची जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने व समाज उपयोगी असणाऱ्या गतिरोधकाची मागणी करत आहे. आम्ही काही कोणासारखं आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही. आम्ही फक्त मानव हक्काचंच मागणी करत आहोत. त्यासाठी तात्काळ इथे गतिरोधक झाला पाहिजे. या मानवाधिकार संरक्षण समितीची सर्रास मागणी आहे. कृपया करून ह्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आम्ही मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करण्याची ही तयारी आहे आमची. आपल्या आंदोलनासाठी मी सादिक शेख, मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने साखर कारखाना ते कुंभारी रोड या ठिकाणी अमन चौक मध्ये गतिरोधक करा म्हणून लक्षवेधी उपोषण करण्यात आलेलं आहे. मुळात 10 महिन्यापासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मान्य कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु अद्यापही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून या ठिकाणी लक्षवेधी उपोषण मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. यापुढे अमन चौकामध्ये 10 दिवसात जर गतिरोधक झाला नाही तर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, 11व्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना न सांगता अचानकपणे आम्ही आंदोलन करणार आहे. हे पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल. वेळोवेळी अनेक विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. आज या ठिकाणी जे आम्ही लक्षवेधी उपोषण केलेलं आहे, शासनाला माझी एवढीच विनंती आहे, दारूधंद्याकडे तुमचं लक्ष नाही. दारूधंदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गतिरोधक आहे, परंतु 4000 लोक या ठिकाणी जाण्या येण्या करतात. लोक मेल्यानंतर तुम्ही लक्ष घालणार का? आमच्या आंदोलनाचा आधी 10 मिनिट पहिले तुम्ही बघितलं असेल, अजून पण एक या ठिकाणी अपघात झालेला आहे. जे शासकीय अधिकारी आलते त्यांच्या समोर अपघात झालेला आहे. जर अशी परिस्थिती या ठिकाणी असेल तर हे बाब अतिशय दुर्दैवी आहे. तात्काळ मी अधिकारी साहेबांना विनंती करतो की 10 दिवसाच्या आत या ठिकाणी आपण गतिरोधक करा, अन्यथा यापुढे तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे. एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमन चौक येथे गतिरोधक, अमन चौक येथे गतिरोधक कोण म्हणताय देत नाही. अमन चौक येथे गतिरोधक धिक्कार असो या सार्वजनिक बांधकामाचा धिक्कार असो. जाहीर निषेध सार्वजनिक बांधकामाचा जाहीर निषेध सार्वजनिक बांधकामाचा अमन चौक येथे गतिरोधक, अमन चौक येथे गतिरोधक. अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.